झालं काय? दादा मी ड्रायव्हर ऐका आता माझं पूर्ण ऐका थोडं इथं आलो ते म्हणजे आम्हाला एंट्री दे 500 दे जावा 1000 रुपये चलन आणलाय 500 दे जावा काय म्हणजे मंगळवेढचा बायपास पूर्ण खराब आहे गचक्यानं सोलार पडतील म्हणून आत ना आलं ह्याने काय केलं त्या ड्रायव्हरचे पैसे घेऊन गेले माझ्या गाडीवर 2000 मारली माझी इथूच मोर आहे गोपाळपूर पैसे आणि एक गाडी वळवून घेऊन मागायला लावली या गाडीवर 1000 रुपये मीच मालक आहे दोन्ही गाड्यांचा आणि त्या ड्रायव्हरला गाडी घेणार साईडला म्हणून एवढं मारले तर शर्ट काढला तर बघा त्या गाडी अंगावर अभिनेता अनिल कपूरचा नायक सिनेमा तुम्हाला आठवतोय का? या नायक सिनेमात बसच्या ड्रायव्हरला मारहाण झाल्यानंतर ती बस भर रस्त्यावर आडवी लावून संपूर्ण रस्ता जाम करून टाकला जातो. अगदी असाच काहीचा प्रकार आज पंढरपूरमध्ये पाहायला मिळाला. त्याचं झालं असं की बायपास रोडवर एका ट्रॅफिक पोलिसानं एका कंटेनर चालकाला अडवलं आणि कंटेनर चालकाकडे 2000 रुपयाच्या लाचेची मागणी केली. त्या कंटेनर चालकाने चालांची पावती फाडण्याऐवजी त्या ट्रॅफिक पोलिसाला 2000 रुपये देऊन टाकले. 2000 रुपये मिळाल्यावर त्या ट्रॅफिक पोलिसाने त्याला तू जा असं सांगितलं. मात्र काहीच वेळानंतर त्या ट्रॅफिक पोलिसाने त्या कंटेनरवर 2000 रुपयांचा ऑनलाईन फाईन लावला. पैसे देऊन देखील ऑनलाईन फाईन लावल्याचा जाब कंटेनर चालकानं संबंधित ट्रॅफिक पोलिसाला विचारताच संबंधित ट्रॅफिक पोलिसाची गाडी त्या ठिकाणाहून निघून गेली. आपली फसवणूक झाल्याचं कळताच कंटेनर चालकाने आपला कंटेनर हा थेट भर रस्त्यावर आडवा लावून रस्ता अडवून रस्त्यावर बसून आंदोलनाला सुरुवात केली. कंटेनर रस्त्यावर आडवा लावल्यामुळे संपूर्ण गोपाळपूर रोड तसेच बायपास रोडवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर काही वेळानंतर पोलिसांची कुमक या ठिकाणी दाखल झाली. प्रकरण काय आहे हे समजून न घेता पोलिसांकडून थेट ड्रायव्हर तसेच सामान्य नागरिकांना मारहाण करण्यात आली. यानंतर मात्र हे प्रकरण अधिकच चिघळलं. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांचा उद्रेक झाला आणि संपूर्ण रस्ताच जाम झाला. वाहतूक पोलिसांच्या वसुलीला कंटाळलेल्या नागरिकांनी भर रस्त्यावर या ठिकाणी ठिय्या मांडला. हे प्रकरण अधिक तापल्यानंतर मात्र पोलिसांनी संबंधित कंटेनर चालकाकडून कंटेनरची चावी घेऊन तो कंटेनर रस्त्याच्या कडेला लावला आणि पोलिसांकडून त्या कंटेनरवर चालकावर कारवाईची प्रोसेस सुरू झाली. त्या कंटेनरची चावी देखील पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवलेली होती. मात्र याच वेळी नेमकं मोहोळचे आमदार राजू खरे हे या ठिकाणी जात असताना रस्त्यावरचा गोंधळ पाहून त्यांनी आपला मोर्चा थेट पोलिसांकडे वळवला. उपस्थित नागरिकांनी पोलिसांनी कंटेनर चालकावर केलेल्या अन्यायाचा पाडा आमदार राजू खरे यांच्या समोर वाचला. त्यानंतर मात्र आमदार राजू खरे यांनी पोलिसांना धारेवर धरत पोलिसांनी जप्त केलेली कंटेनरची चावी आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेला कंटेनरचा चालक याला स्वतः पुढाकार घेऊन सोडवलं आणि त्यानंतर मात्र हे प्रकरण शांत झालं. मात्र मार्च एंडच्या टार्गेटसाठी पोलिसांकडून काय काय प्रकार केले जातात हे या घटनेच्या निमित्तानं आता मात्र समोर आलेलं आहे.